नमस्कार, मी शीतल मोरे. 10 महिन्यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता की मनातल्या गोष्टी कोणालाही न सांगता त्यातून आपण बाहेर कसं पडू शकतो. तो व्हिडिओ बऱ्याच लोकांनी पाहिला आणि त्याच्यातून त्याचा फायदा घेऊन त्यांनी मनातल्याच गोष्टी नव्हे तर त्यांच्या आयुष्यातले मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. तर ते कसे झाले आणि त्याचा फायदा तुम्हा सर्वांना कसा मिळेल याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग चर्चा करूया. आज आपल्या सोबत आहेत यशस्वी काउन्सिलिंग सेंटरचे अनंत महादेव सर. नमस्कार सर. नमस्कार. जवळजवळ 10 महिन्यानंतर आपण पुन्हा एकदा व्हिडिओ बनवायला भेटत आहोत. हो, आय थिंक 10-11 महिन्यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता. आपल्या मनातील गोष्टी कोणालाही न सांगता आपल्या मनातून काढून टाकू शकतो. तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. जवळपास 18,000 प्लस व्यक्तींनी बघितला. तो व्हिडिओ आपण जर बघितला नसेल तर नक्की बघा, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. तर त्या व्हिडिओमध्ये म्हणजे त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला होता लोकांनी. या व्हिडिओला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद देतील नक्कीच, कारण हा व्हिडिओ त्याच्याही पुढचा एक स्टेप आहे. कारण त्या व्हिडिओमध्ये आपण सोल्युशन दिलेलं नव्हतं, फक्त जस्ट चर्चा केली होती आणि सांगितलं होतं की आपल्या मनातील गोष्टी कोणालाही न सांगता आपण काढून टाकू शकतो. परंतु ह्या व्हिडिओमध्ये ज्यांनी तो व्हिडिओ पाहून इन्क्वायरी केले होते आणि काउन्सिलिंग घेतल्या होत्या, काही लोकांनी तर न सांगता देखील, म्हणजे त्यांच्या मनातील प्रॉब्लेम न सांगता देखील त्यांच्या मनातील गोष्टी निघून गेल्या, आणि फक्त गोष्टीत निघून नाही गेल्या तर त्यांच्या मनातले प्रॉब्लेम सुद्धा, त्यांच्या लाईफ मधले प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह झालेले. तर त्याचे केस स्टडीज या व्हिडिओमध्ये आपण टाकणार आहोत. अशा मग त्यांच्या शब्दातले त्यांचे जे व्हिडिओ आहेत ते प्रेक्षकांना बघून नक्कीच आनंद होईल आणि मग नक्की हा काय प्रकार आहे ते बघण्यासाठी ते तुम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करतील. आणि मला देखील तुम्हाला सांगताना खूप आनंद होतोय, कारण तेव्हा जस्ट आपण फक्त सांगितलं होतं की असं होऊ शकतं. काही जणांचे एक्सपिरियन्स होते, परंतु खूप मोठे एक्सपिरियन्स नव्हते त्याच्याशी रिलेटेड. तर आता तर भन्नाट एक्सपिरियन्स आहेत आणि ते एक्सपिरियन्स मला तुम्हाला सांगायला नक्कीच आवडते. ओके, आम्हाला इथे ऐकायला आवडतील सर. कारण हा विषय सर असा आहे ना की बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम असतात, पण मनातून ते बाहेर कसं काढायचं किंवा कोणाला जाऊन काय सांगायचं किंवा कोणाला कळलं तर काय बोलतील लोक, म्हणजे समाज सुद्धा कसा रिॲक्ट करेल. बरोबर. त्याच्यामुळे कितीतरी लोक मनातच दाबून ठेवतात आणि त्या प्रॉब्लेमचं नंतर चिंतेमध्ये रूपांतर करून स्वतःची मानसिक स्थिती घालून टाकतात. बरोबर. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही केस स्टडीज दाखवणार आहोत की ज्यांच्या मनातल्या गोष्टी निघून गेल्या, आणि फक्त मनातल्या गोष्टीत निघून नाही गेल्या तर बरेचसे त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झाले न सांगता देखील. म्हणजे त्यांचा प्रवास जवळपास, म्हणजे कोणाचा 3 महिन्याचा, कोणाचा 6 महिन्याचा प्रवास, 6 महिने म्हणजे आपण कंटिन्यू नाही काउन्सिलिंग करत, 15 दिवसातून एक काउन्सिलिंग, तरी सुद्धा म्हणजे हे जे आपण वेगळ्या प्रकारे जो चालू केलाय, जसं तो जो विषय चालला होता आपला लाईफ चेंजिंग काउन्सिलिंगचा, अजून एक आपला व्हिडिओ झाला होता लाईफ चेंजिंग काउन्सिलिंगशी रिलेटेड. तर लाईफ चेंजिंग काउन्सिलिंगशी रिलेटेड तर खूप लोकांचे चांगले अनुभव होतेच आणि आजही आहेत. परंतु त्या कसं इंडिव्हिज्युअल आहे, पर्सनल काउन्सिलिंग होते. परंतु त्याच्याशी रिलेटेड आपण आय थिंक लास्ट टाइम एक व्हिडिओ बनवला होता लाईफ चेंजिंग प्रोग्रामशी रिलेटेड, जो जानेवारी पासून सुरुवात केला होता, ज्याच्यामध्ये 5-6 लोकांनी सहभाग घेतला होता आणि त्याचे पण ट्रिमेंडस बदल, त्याचे पण ट्रिमेंडस फीडबॅक लोकांचे आलेले आहेत. लाईफ चेंजिंग काउन्सिलिंगचे फीडबॅक जर आपण बघितले नसेल, आपल्या प्रेक्षकांपैकी कोणी जर बघितले नसेल तर ते नक्की बघा, आणि त्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर नक्की जाणून घेऊ शकता. तो पर्सनल प्रोग्राम आहे, इंडिव्हिज्युअल प्रोग्राम आहे, परंतु थोडासा तो इन्व्हेस्टमेंट आहे. परंतु ज्याच्याबद्दल आता आपण बोललो की लाईफ चेंजिंग प्रोग्राम, जो लाईफ चेंजिंग काउन्सिलिंगचा जो भाग आहे तोच लाईफ चेंजिंग प्रोग्राम मध्ये आपण चालू केलेला आहे. त्याच्यावरती थोडंसं चर्चा करण्यासाठी आज आपण भेटलेलो आहे. म्हणजे तुम्हाला पण विश्वास बसणार नाही की तुम्हाला पण त्याच्यातल्या म्हणजे डिटेल माहिती नसेल, कारण तो फीडबॅक डायरेक्टली माझ्याकडे आलेला आहे. म्हणजे या प्रोग्रामचं आपल्याला असं नाव पण व्हिडिओचं होतं की कोणालाही न सांगता चिंता दूर करा, आणि त्या चिंता दूर झालेल्या आहेत. मला पण नक्कीच बघायला फार आवडेल. तर मला पण त्यांच्या चिंता काय होते, त्यांचा प्रॉब्लेम काय होते मला पण माहित नव्हतं, कारण मला पण त्यांनी सांगितलेलं नाही. परंतु सॉल्व्ह झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, डायरेक्टली व्हिडिओ बनवून दिलाय. याच व्हिडिओमध्ये आपण तो पुढे एडिटमध्ये तो टाकूया, त्यांचे व्हिडिओ आपण टाकूया. जस्ट एक शेअर करावा असा वाटला म्हणून मी तुमच्याशी शेअर करतोय. तोच व्हिडिओ बघून एका व्यक्तीने फोन केला होता जवळपास 8-9 महिन्यापूर्वी. त्यांनी त्यांच्या मिस्टरांसाठी फोन केला होता, मिस्टरांची काउन्सिलिंगसाठी त्यांनी फोन केला होता. जवळपास 12-15 वर्ष मिस्टर त्यांच्या जागेवरती आहेत. तर त्यांना
काउन्सिलिंग देण्यासाठी किंवा त्यांना त्या मेंटल स्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी ते काउन्सिलिंग घेतली होती. ऍक्च्युअली काउन्सिलिंग झालं कसं माहितीये, काउन्सिलिंग घेतली, त्यांनी पैसे अर्धे पाठवले आणि मी त्यांना लिंक वगैरे पाठवली सेशनची आणि अच्छा, ही काउन्सिलिंग ऑनलाईन होती. हा ऑनलाईन. तर लिंक वगैरे पाठवली मी त्यांना. आणखीन जवळपास 3 महिने झाले त्यांचा फोनच बंद, म्हणजे रिटर्न कॉल नाही, मेसेज नाही, काय नाही. 3 महिने झाले फोन बंद. म्हटलं काय झालं काय समजत नाही. मग त्याच्यानंतर 3 महिन्यांनी मला त्यांनी मेसेज केला, सर काउन्सिलिंग घ्यायची आहे. म्हटलं ठीक आहे, घेऊया. मग तशी काउन्सिलिंग अरेंज केली पुढच्या 2-3 दिवसात आणि काउन्सिलिंग झाली. खरं सांगायचं झालं तर ही एक काउन्सिलिंग असेल, पहिली काउन्सिलिंग असेल की जी प्रॉपर काउन्सिलिंग झालेली नाही. कारण जेवढा रिस्पॉन्स त्यांनी द्यायला पाहिजे होता तेवढा दिलेला नाही त्यांच्या मिस्टरांनी. कारण ते तेवढ्या मनस्थितीत नाहीच. म्हणजे त्यांची तब्येत एवढी हे होती की तेवढ्या मनस्थितीत नाही की 15 वर्ष ते आजारी आहे, तर त्याची मनस्थिती त्या आजारपणामध्ये पूर्णपणे ते ढासळलेली होती. पूर्णपणे ते म्हणजे कॉपरेट करण्याच्या मनस्थितीत नाहीच आहेत. तर त्याच्यानंतर जानेवारीमध्ये जो आपण चालू केला लाईफ चेंजिंग प्रोग्राम, तो प्रोग्राम चालू केला तेव्हा त्या मॅडमनी त्यांच्या स्वतःसाठी लाईफ चेंजिंग प्रोग्राम घेतला. कारण जेव्हा बघा पेशंट पेक्षा जो पेशंटला सांभाळणारा व्यक्ती असतो तो जास्त पेशंट जास्त पेशंट असतो. हा, किंवा तो त्याला जास्त त्रास होतो. आणि बाकीचे काही गोष्टी असतीलच त्या आपण विचारल्या नव्हत्या, परंतु त्यांनी लाईफ चेंजिंग प्रोग्राम स्वतःसाठी घेतला आणि त्यांच्या जे काही बदल झाले ते या व्हिडिओमध्ये आहेतच, परंतु 1-2 पॉईंट फक्त मी तुम्हाला सांगतो. त्यांच्या मिस्टरांचे जवळपास 20 वर्षांपूर्वी पैसे अडकलेले होते. ते पैसे त्या माणसाने न म्हणजे न बोलता, त्यांना फोन पण न करता, त्यांना पण माहित नव्हतं, ते पण विसरलेले होते, न सांगता त्यांच्या घरी आणून दिले. अच्छा, एवढ्या वर्षापूर्वीचे पैसे स्वतःच्या मनाने स्वतःच येऊन त्यांना दिले. हा, स्वतः आणून दिले. दुसरा एक इन्सिडन्स, एक कंपनी, आता नाव घेत नाही याच्यामध्ये, त्यांनी ते नाव घेतलेलं पण मी नाव घेत नाही. बरेच वर्ष झाली ती बंद झालेली कंपनी आणि त्या कंपनीमध्ये बऱ्याच लोकांचे, हजारो लोकांचे पैसे अडकलेले आहेत. त्याला पण बरीचशी वर्ष झाली, 15-20 वर्ष झाली असतील ते पैसे अडकलेले पण. आणि अचानकपणे त्यांच्या अकाउंटला 50,000 रुपये आले त्या कंपनीत. अच्छा, म्हणजे तो एवढा मोठा आर्थिक घोटाळा झाला होता तरी सुद्धा त्यात ह्यांचा नंबर लागला आणि ह्यांचे पैसे मिळाले. म्हणजे अशा काही गोष्टी घडतात की ज्या लाईफ चेंजिंग, जसं आपण त्या लाईफ चेंजिंग प्रोग्राम मध्ये जसं त्यावेळी आपण चर्चा केली नव्हती, तर ह्या प्रोग्राम मध्ये थोडीस आपण चर्चा करूया. कारण तुम्हाला सांगायला आवडेल, प्रेक्षकांना सुद्धा सांगायला आवडेल, जर तुम्हाला ह्या लाईफ चेंजिंग प्रोग्रामचा भाग व्हायचा असेल, यामध्ये सहभागी व्हायचं असेल, तर आपण आता एक नवीन बॅच सुरू करतोय जुलै महिन्यापासून. कारण जून महिन्याच्या एंडिंगला ही बॅच कम्प्लीट होते, तर जुलै महिन्यापासून ती नवीन बॅच सुरुवात करणार आहोत. प्रोग्राम बद्दल तुम्ही काय काय ऐकून आहात? मनस्थिती बदलली तर परिस्थिती बदलते, हा जो मोटो आहे तुमचा, तो मी स्वतः पण अनुभवला आहे. म्हणजे खरोखर सगळ्यांनी आपली मनस्थिती बदलली, स्वतःची जी नकारात्मक नेहमी सगळं वाईटच होणार आहे. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या मॅडम त्या 15 वर्ष मिस्टर त्यांचे आजारी आहे, तर त्यांची पण मनस्थिती कशी असेल मी समजू शकते एक स्त्री म्हणून. तर घरातला कर्ता पुरुष 15 वर्ष जर तो आजारी आहे, पण तसं त्यांनी म्हणजे कुठून तरी त्यांना बुद्धी झाली आणि तो व्हिडिओ पाहून त्यांनी तुम्हाला फोन केला आणि त्यांच्या आयुष्यात एवढा बदल घडलाय, हे ऐकून मला खूपच बरं वाटतं. आणि माझ्याही आयुष्यामध्ये असे बदल घडलेलेच आहेत. मी खूपच सकारात्मक झाली आहे, पॉझिटिव्ह झाली आहे. या पुढे जाऊन मी तुम्हाला असं विचारेन सर की याच्यामध्ये अजून पुढे जाऊन काय काय आपल्याला शिकायला मिळू शकतं? ओके, शिकायला तर पहिली महत्वाची गोष्ट याच्यामध्ये स्वतःला तयार पाहिजे. स्वतःवर काम करण्यासाठी ती व्यक्ती तयार पाहिजे, ही पहिली गरज आहे. खूप काही मोठी इन्व्हेस्टमेंट नाहीये. म्हणजे ज्या मार्केटमध्ये जे काही कोर्सेस असतात, ज्याचे चार्जेस पण भरपूर असतात आणि नो गॅरंटी, परंतु आपण हा जो लाईफ चेंजिंग प्रोग्राम जो चालू केलेला आहे, हा विथ गॅरंटी, वॉरंटी नाही, गॅरंटी देतो आपण. समोरच्या व्यक्तीला नाही फरक पडला, सगळे पैसे रिटर्न देऊन द्या. हो, मनी बॅक गॅरंटी, मनी बॅक गॅरंटी, पूर्णपणे मनी बॅक गॅरंटी. कारण तेवढाच पॉवरफुल हा प्रोग्राम आहे. आणि ह्याचे रिझल्ट पण गेल्या 6 महिने आपण हा प्रोग्राम रन केला. भले 5-6 व्यक्तींनीच हा प्रोग्राम अटेंड केला, ज्याच्यामध्ये मुंबईत 3-4 जण होते आणि 3-4 जण बाहेरचे होते. तर ऑनलाईन हा प्रोग्राम असता पूर्णपणे, ज्याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला सांगायला आवडेल की लाईफ चेंजिंग प्रोग्राम म्हणजे फक्त पैशाशी रिलेटेड नाही. आता जो आपण डिस्कस केलं फक्त पैशाशी रिलेटेड,
आपल्या आयुष्यात जे काही आस्पेक्ट आहेत ह्या सगळ्या आस्पेक्ट वरती या गोष्टीवरती काम केलं जातं. पहिली तर गोष्ट आहे पैसा, दुसरा आहे आरोग्य, तिसरं आहे मानसिक आरोग्य. म्हणजे शारीरिक आरोग्य वेगळं, मानसिक आरोग्य, रिलेशनशिप, स्पिरिच्युअल लाईफ, अशा बऱ्याचशा आस्पेक्ट वरती काम केलं जातं जे आपल्याला समृद्ध आयुष्य जगण्यासाठी मदत करतात. ज्या गोष्टी आपल्याला समृद्ध आयुष्य जगण्यासाठी लागतात ह्या सगळ्या आस्पेक्ट वरती काम केलं जातं. म्हणून ह्या प्रोग्रामला लाईफ चेंजिंग प्रोग्राम असं नाव दिलेलं आहे. आणि हे फक्त नावाला फक्त तशा पद्धतीने नाहीये, तर प्रॅक्टिकल लेवलला ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतलाय त्यांचे सगळ्यांचे अनुभव, म्हणजे बऱ्याचशा जणांचे अनुभव आपल्या युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहेत. काही जण कसे त्यांची स्वतःची आयडेंटिटी रिव्हील करायची नसते, त्यांनी त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला नाहीये, परंतु बऱ्याचशा लोकांचे फीडबॅक तुम्हाला आलेले आहे, ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेतच. तर ह्याच्यामध्ये आपण वेगळं काय करणार आहोत? हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम खास करून ह्या प्रोग्रामचं फर्स्ट सेशन म्हणजे ऍक्च्युअल ह्याचे 6 महिन्याचे जे चार्जेस आहेत थोडंसं सांगतो तुम्हाला, म्हणजे प्रेक्षकांना देखील त्याची क्लॅरिटी येईल की खूप मोठी अमाऊंट नाहीये, फक्त आणि फक्त 18,000 रुपये आहे 6 महिन्याचे मिळून. म्हणजे महिन्याला 3,000 रुपये होतात. महिन्याला 3,000 रुपये, 6 महिन्याचे मिळून 18,000 होतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता ह्या बॅच साठी आपण डिस्काउंट ठेवलंय. जे ऍडव्हान्स मध्ये बुकिंग करते त्यांच्यासाठी डिस्काउंट ठेवलंय, 33% डिस्काउंट ठेवलंय. अरे वा, खूपच छान. हा, म्हणजे फक्त 1999 महिना, म्हणजे 6 महिन्याचे जरी पकडले तरी फक्त 12,000 रुपये होतात. आणि ते 12,000 रुपये सुद्धा जे बरेचसे जे कोर्सेस वगैरे केले जातात किंवा ते कोर्सेसची जी फी असते ती फी ऍडव्हान्स घेतली जाते. हो. आता आपण ही फी ऍडव्हान्स घेत नाही, कारण आपल्याला माहित आहे तो कंटिन्यू करणार आहे. हो. तर आपण मला वाटतं अशी एकमेव संस्था असो आपण की फी ऍडव्हान्स घेत नाही. त्या व्यक्तीला सांगतो 1 महिना ट्राय करा, फक्त 1 महिना ट्राय करा. 1999 भरून फक्त 1 महिना ट्राय करा. 1 महिनाभरात जर तुम्हाला वाटलं फरक पडतोय तर मग पुढे जा, अदरवाईज डिस्कंटिन्यू करा. हा, डिस्कंटिन्यू करा. परंतु जे काही 5-6 जण होते या पहिल्या बॅच मध्ये त्या सगळ्यांनी कंटिन्यू केलेलं आहे. आतापर्यंतचा जो आपला अनुभव आहे हा अनुभव असा की जे जे लोक आले होते, ज्यांनी सुरुवात केली होती जानेवारी महिन्यामध्ये, त्यांनी 6 महिने कंप्लीट केले. आणि त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे महिनाभर झाल्यानंतर सुद्धा आपण दर महिन्याला त्यांना पैसे पे करायला सांगतो. म्हणजे कोणावरती एकदमच बर्डन असं पडणार नाही. हा, बर्डन पण नाही. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की जिथे तुम्हाला वाटतंय सोडायचं तिथे सोडा, तुमची मर्जी. म्हणजे त्या 5-6 व्यक्तींनी 6 महिने कंटिन्यू केलं, याच्यातच आपलं यश आहे. म्हणजे जर त्या व्यक्तीला फरक पडला म्हणून त्याने पुढच्या महिन्यात कंप्लीट केलं. तुमचं ब्रीद वाक्यच आहे की तुम्हाला पूर्ण इंडियाला स्ट्रेस फ्री करायचं आहे. पैसे कमवणं हे तुमचं मोठं कधीच नव्हतं. पैसे कमवणं हे आहे का, ते 100% आहे. परंतु असे पैसे कमवायचे नाहीये जसं समोरच्या लाईफ मध्ये व्हॅल्यू ऍड करून आपल्याला पैसे कमवायचे. म्हणजे आपण जी काय मेहनत करतो, मेहनत तर खूप करतो आपण, परंतु त्या मेहनतीचे पैसे आपल्याला नको आहेत. समोरच्या लाईफ मध्ये व्हॅल्यू ऍड करतोय तर तो हसून खुशीने तो आपल्याला पैसे देणार आहे. आणि ते पैसे आपल्याला हक्काने आपण घेऊ. त्याच्यामध्ये हा जो प्रोग्राम आपण ठेवलाय हा पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. परंतु खास करून जे मुंबई आणि सबर्बन या एरियामध्ये राहतात त्यांच्यासाठी एक ऑफर आहे. ती म्हणजे ह्या सेशनचा, ह्या प्रोग्रामचा एक फर्स्ट सेशन म्हणजे पहिलं सेशन आपण ऑफलाईन करतो. अच्छा. हा, म्हणजे मग ते 18,000 रुपये भरायचे की नाही भरायचे? 18,000 आता नाही भरायचे, या बॅचसाठी नाही भरायचे, ऍडव्हान्स जे बुकिंग करतील त्यांच्यासाठी. परंतु नंतर मग मे बी ते चार्जेस वाढतील. जे आता आहेत फक्त 12,000 रुपये आहेत, परंतु ते पण 12,000 रुपये एकदम नाही भरायचे, 1999 भरायचे. आणि तरी सुद्धा काही जणांना जर वाटत असेल की ते 1999 पण वर्थ होईल की नाही, किंवा ते 1999 फुकट जाणार नाही ना, तर त्या व्यक्तीला एकच सांगू शकतो की आपण एक प्रोग्राम ठेवलाय 28 जून 2026 रोजी दादरला, फक्त 99 रुपये. अच्छा, म्हणजे 99 रुपये भरा, या सेशनला अनुभव घ्या, पहिलं सेशन घ्या. पहिलं जर पटतंय तर मग पुढचे पैसे भरा. हा, पटतंय तर मग ते सुद्धा सगळे काय 12,000 रुपये एकदम नाही भरायचे, 1999 भरा.
म्हणजे 99 रुपयामध्ये आपण फर्स्ट सेशन जे आहे लाईफ चेंजिंग प्रोग्रामचं हे ठेवलंय. त्याचा अनुभव घेऊ शकतात आणि ते पुढे जाऊ शकतात. हे खूपच चांगलं केलंय सर तुम्ही. फक्त 99 रुपये भरून सगळ्यांनी या सेशनला, म्हणजे काय यांचं काय नक्की प्रकारे त्या तुम्हाला अजून जास्त एक्सप्लेनेशन त्यांना मिळेल आणि मग पुढे ते नक्कीच पैसे पण भरतीलच, मला याची खात्रीच आहे. आणि तुमचा 6-7 जणांपासून झालेला प्रवास जो सुरू झालाय तो यावेळेची बॅच त्याच्याही पेक्षा कित्येक पटीने मोठी असणार आहे, हे मला म्हणजे याची गॅरंटीच आहे. आणि तुम्ही मनी बॅक गॅरंटी देताय म्हटल्यानंतर अनुभव वाचून किंवा पाहून प्रेक्षक नक्कीच त्याचा विचार करतील आणि आपल्या 28 जूनच्या सेशनला पण ते येतीलच. ओके. माझं नाव प्रियंका खत्री. माझ्या आयुष्यामध्ये खूप काही प्रॉब्लेम्स होते. मला एन्झायटी होती, डिप्रेशन होतं, खूप राग येत होता, खूप चिडचिड होत होती माझी. मला काही नंतर सरांचा व्हिडिओ दिसला, त्याच्यानंतर मी सरांशी कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याशी बोलले. नंतर मी त्यांच्याकडे काउन्सिलिंग घेतलं आणि फर्स्ट काउन्सिलिंग नंतरच मला माझ्यात थोडा फरक जाणवला. त्याच्यानंतर परत सरांनी लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग घेतलं मी सरांकडून आणि लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग माझं अजून चालूच आहे. पण तरी मला माझ्यामध्ये बऱ्यापैकी फरक दिसायला लागला. जशी की माझी ओव्हर थिंकिंग थोड्या प्रमाणात कमी झाली, माझं जे एन्झायटी होती ती कमी झाली, माझे निगेटिव्ह थॉट्स जे होते ते थोडे कमी झालेत मला. आणि अशा प्रकारे माझ्या आयुष्यात थोडा आनंद क्रिएट झाला या सर्व गोष्टींमुळे. जर तुमच्याही लाईफमध्ये असे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला असे काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही नक्कीच यशस्वी काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट करा, अनंत सरांशी बोला. आणि नमस्कार, मी राजन प्रभाकर दिघे बोलत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सभेत माझी आणि आनंद सरांची भेट झाली. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी कार्यक्रम ठेवला होता. त्यामध्ये आपलं आयुष्य बदलण्याची ताकद आहे असे मला वाटले, म्हणून मी या यशस्वी काउन्सिलिंग सेंटरमध्ये जॉईन झालो. माझी मिसेस गेल्यानंतर मला जो एकटेपणा वाटत होता त्यातून निघण्यासाठी म्हणून मला याचा खूप फायदा झाला. यशस्वी काउन्सिलिंगच्या माध्यमातून माझ्या आयुष्यात खूप बदल झालेला आहे. नमस्कार. माझा पहिला अनुभव म्हणजे मी कोणत्याही गोष्टीची अति काळजी करत होती. अति काळजी, अति स्ट्रेस आणि भीती माझ्या मनामध्ये खूप असायची. परंतु हा प्रोग्राम जॉईन केल्यापासून माझ्या मनातील ती भीती, काळजी किंवा स्ट्रेस पूर्णपणे कमी झाल्याचा मला अनुभव आलेला आहे. तसेच हा प्रोग्राम जॉईन केल्यापासून आर्थिक असेल, माझा शारीरिक असेल किंवा मानसिक यामध्ये खूप चेंजेस झालेले आहेत. माझा यापैकी पहिला आर्थिक अनुभव म्हणजे माझे मिस्टर यांनी जवळजवळ 20 वर्ष झाले एका व्यक्तीला 25,000 रुपये दिलेले होते. मलाही ते माहीत नव्हतं. त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना पण काही आठवत नव्हतं. परंतु त्या व्यक्तीने या काळामध्ये ते पैसे आठवण म्हणून आम्हाला आणून दिले. दुसरा फायदा म्हणजे की याच कालावधीमध्ये मी पर्समध्ये गुंतवणूक केलेली होती आणि त्याचं जे येणारा लाभ होता तो मला बरीच वर्ष झालं मिळत नव्हता. परंतु अचानकपणे माझ्या खात्यामध्ये त्याचा रक्कम जवळजवळ 50,000 रुपये जमा झाली. हा व्हिडिओ तुमच्या ओळखीतल्या गरजू लोकांना नक्की पाठवा आणि त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला त्यांना मदत करा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.